नुकतेच अंतराळात पाठवलेले 3 उपग्रह बनवण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याची बाब सोलापूरसाठी भूषणावह ठरतीये। भारतात प्रथमच एका खाजगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठवलेले 3 उपग्रह बनवण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचं मोठं योगदान आहे। सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्या दृष्टीनं ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे। बंगळुरू स्थित पिक्सेल या खाजगी कंपनीनं हे 3 उपग्रह बनवलेत। भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठवण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या इस्रो या संस्थेमार्फत पाठवण्यात आले होते, पण नुकतेच 15 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथून पाठवण्यात आलेले 3 उपग्रह भारताच्या पिक्सेल या खाजगी कंपनीमार्फत पाठवण्यात आले। भारतात खाजगी कंपनीमार्फत उपग्रह पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे। पिक्सेल कंपनीनं अमेरिकेतील प्रख्यात स्पेस एक्स या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठवले। या प्रकल्पकामी पिक्सेल कंपनीची सुमारे 200 टीम कार्यरत होती। यामध्ये या कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर या क्रमांक 2च्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचं योगदान आहे। या कंपनीचे संस्थापक अवेस अहमद आणि क्षितिज खंडेलवाल हे असून सन 2019 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती। राजस्थानमधील बीड्स पिलानी इथं बी मेकॅनिकल तसंच फ्रान्समध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये MS केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन 2022 मध्ये या कंपनीत प्रोडक्शन इंजिनियर या पदी रुजू झाले। अवेस अहमद आणि क्षितिज खंडेलवाल हे नीरज यांचे बीड्स पिलानी येथील बॅचमेट आहेत। हे विशेष, नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉपॅक कन्सल्टंट आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक रामचंद्र गाडी यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव तर ज्येष्ठ पत्रकार वेणुगोपाळ गाडी यांचे पुतणे आहेत। पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रोडक्शन इंजिनियर या नात्यानं उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे 50 जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केलं। नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचं पर्यवेक्षण केलं। उपग्रह बनवण्यावर कॅलिफोर्निया इथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटची उपग्रहांची जुळवाजुळीही केली। हे 3ही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आलं, ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक आणि अभिनंदन केलं। पिक्सेल कंपनीनं हायपर स्पेक्ट्रल पिक्चर बाबत इनोव्हेशन केलंय, ज्याद्वारे उपग्रहामार्फत पृथ्वीवरील सुमारे 200 विविध रंगांची छायाचित्र टिपता येणार आहेत। त्याचा उपयोग करून वृक्ष, पीक, माती, हवा, पाणी, शहरी नियोजन आदीबाबत सूक्ष्म वैज्ञानिक माहिती मिळवता येणार आहे। हायपर स्पेक्ट्रल पिक्चरच्या माध्यमातून एका छायाचित्रात 100 स्क्वेअर किलोमीटर पर्यंतचा डेटा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नीरज गाडी यांनी दिली। पिक्सेल कंपनीच्या वतीनं 3 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवण्याचं मिशन पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 6 महिन्यात आणखीन 3 उपग्रह अंतराळात पाठवण्याचा या कंपनीचा प्रकल्प आहे। या संदर्भात कंपनीची टीम मेहनत घेत आहे। हा प्रकल्प देखील यशस्वी होईल असा कंपनीला विश्वास आहे। एकंदर नीरज गाडी यांचं या कामी असलेलं योगदान सोलापूरसाठी भूषणावह मानलं जात आहे। याबाबत त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे।